अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 16वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे टिटवाळ्याच्या गणनाथा तुझी अगाध सत्ता, साह्यास यावे आता लेखणीस गती उतरावे। टिटवाळ्याचा गजानन तळी कमळाने पूजन, राजेचे स्वप्नी जाऊन गणपती सांगता झाला। तळ्याच्या पाण्यात मूर्ती तू काढावे मजप्रती, राजा करीत ऐसी कृती गणेश मंदिर उभारले। सद्गुरु सरुताई ओंकार रूप निर्गुण निराकार, सर्वांची सगुण साकार भावती अनेक रूपे हो। मायनी नगर भुवन ताईंचे निवासस्थान, भक्ती भावे बहुजन येती चरणपदी विश्रामा। संकट करण्या निवारण धरती ताई चरण, होऊ दे प्रगती मागण माऊली सरुताई कृपे। अभयंता विभूते मकरंद स्मरतसे ताई चरणपद, मनी श्रद्धा अगाध वरचेवर पुण्याहुणी तसे। बढती मिळावी म्हणून प्रबळ इच्छा धरी मणी, करीत ताई विनवणी टाळी मागता झाला। टाळी म्हणजे संमती, ऐशा टाळीच्या अनेक कृती भक्त वाट पाहती टाळी मिळावी म्हणून। विनवीत सर्व भक्त मंडळी ताई मला द्या टाळी, दुर्गुणांची होते होळी सुंदर मार्ग जीवनी। मणी जे जे योजित त्याची सफलता जाणत, देता टाळी ताई हात होय असे समजावे। मकरंद मागता टाळी ताईंचा नकार ते वेळी, पदोन्नती स्थळी भ्रमनिराश झाला। पुढच पुढील वर्षी मकरंद दर्शनासी, मागता टाळी ताईंसी क्षणात देत्या झाल्या। टाळी देताच क्षणी पदोन्नती कामजणी, होऊन गेले तत्क्षणी आनंद गगनी वावेना। विभागातील लोक काही नच अनुकूल पदोन्नती पायी, परी कृपाशीर्वाद होई माऊली सरुताईंचा। गुरु कृपेचे बळ शिष्यास देई फळ, नशिबी नसे तरी केवळ दुर्लभ सुख मिळेची। पारगावचे कवळे सर ताईंसी करी नमस्कार, योगायोग अनिवार एक वार जुळून आला। घरात गरिबी अत्यंत दर्शनाची इच्छा बहुत, मायनीसी यावे वाटत नसत पैसे प्रवासा। घेतसे ताईंचे नाम द्यावे प्रवासापुरते दाम, ऐसे घडे अनुपम होतसे काम पैशाचे। ऐसेच एकदा पुढे लागे दर्शनाची ओढ, पारगावातून बाहेर पड चालत पुसे सावळी। खिशात नच पैसे जावे मायनीसी कैसे, पुसे सावळीत चालत असे मातीत दिसे काहीतरी। मातीत चमकते काही जवळ जाऊनी पाही, सोन्याचे मणी ठाई कवळे घेई हातात। गेले सोनारा पास मोडले सुवर्ण मण्यास, मिळे पैसे प्रवासास आनंदास पारावरणसे। मनपूर्वक जाता शरण परमेश्वर रूप धारण, करी भक्ता कारण तारण अनन्य योग रूपे। परमेश्वर पाहत परीक्षा प्रथम वाटे शिक्षा, शेवटी करी रक्षा अपेक्षा होऊन सुंदर फळ। पडता दगडावरी घाव मूर्ती होई रेखीव, पूजिता होई देव मनशांती मानवासी। कवळ्यांना चिंता फार शिक्षणशास्त्र उच्च पदवीधर, कोठे नोकरी मिळणार गोरमनी वाटत असे। मण्याचे पैसे मिळत बसणे मायणी येत, विनम्र दर्शन होत तव वदत सरुताई। सरुताई, अरे बोंबलत कुठं फिरतोस, घराजवळच तुला काम आहे।
माऊलींचे शब्द सामर्थ्य भविष्य गूढ भावार्थ शब्दांना आला अर्थ सार्थ 4 दिवसात मलकापूर संस्थेत नोकरीसाठी मुलाखत इतर विषयाचे अनेक होत भूगोलाचे फक्त कवळे सर एक जागा शिल्लक भूगोल विषयाची देख कवळ्यांची निवड सुरेख संस्था करीत झाली ताईंची शब्द प्रचिती कवळ्यांचे नोकरी प्रती काम मिळे जलद गती विटली भ्रांती पैशाची पारगाव ते मलकापूर 18 मैल अंतर घरी राहून नोकरीवर येणे जाणे शक्य झाले जो अनन्य भावे शरण त्यासी माऊली तारण करीतसे हरण अनेक रूपे संकटाचे एकनाथांचे घरी श्रीखंड्या रूपे पाणी भरी 12 वर्षे नाथ पंढरी भक्त भाव पाहोनिया चोक्याची ओढली ढोर दळत बसला जडीच्या मोर पंढरीचा विश्वंभर भक्तभार हलका झाला तैसी सरुताईंची प्रीत भक्तावरी अगणित माय ममतेची गीत गात सकल भक्तजन फलटणचे रामचंद्र थोरात सासरवाडी मायणीत पत्नी सासऱ्या सहित येत ताई दर्शना मेहुणे बापूराव सवे थोरात चालत असता पथ घराचे आडोशास होत माऊली सरुताई सरुताई जावाई वदत रामचंद्र थोराता प्रत मारली हाक तेत बोलावित मातोश्री सरुताई जावाय जावाय लाडू आणा घेतले माऊली दर्शन लाडू आणले दुकानातून करण्या संकट निवारण संत मागणे होतसे पुढे वदत बिडी आण बिडी देता आणून दरही पहा ओढून ऐसे वदत सरुताई थोरात बिडी ओढत ताई खिशातून पुडा काढत थोरातासी देत वदत घरी प्रत्येकी एक द्यावा मणी मोजू लागे माणसे ताई वदे गरजणसे सदनी जाता देतसे प्रत्येकी एक भजी घरी 16 माणसे तेवढीच भजी संख्या असे ताई म्हणीचे ओळखतसे असे माऊली अंतज्ञानी घरावरी बँक लिलाव ताईंनी केली माव भजी प्रसादामुळे जाव संकट कुटुंबियांचे लिलाव होई रद्द निवारले संकट तद ओळखी भक्तांचे प्रारब्ध मात करी सरुताई पुढच दर्शनाशी येत वर्षे अजून 7 आता होईल सर्व मुक्त ऐसे वदत सरुताई कोणासी काय नडे माऊलीसी सकल कोडे भक्तासाठी धडपडे व्हावया सुखी संसार यात्रेसी रामचंद्र शांता यशवंत बाबांचे रथा बंधू घरी अंगोसा ठेवता जात ताई दर्शनासी ताईसाठी भजी चपाती आणून दशमी विसरती बिस्किट पुढे देता हाती अचानक वदे ताई सरुताई भजी चपाती कुठे आहे अचंबित शांता होई पुन्हा बंधू घरी जाई आणून दशमी देई भजी चपाती ताईसी तोपर्यंत ताई पुढे 3 ताटे पुरणपोळी भोजन भक्त पाहती आवर्जून ताई स्पर्श तरी करा परी न करे ग्रहण त्यातील एकही कण पुत्री समीकडे पाहून ताई देत आज्ञा सरुताई समे ही ताट रिकामी कर कुटली समी श्वान पुरणपोळी ताट ग्रहण पुनच्च बैसे जाऊन संत आज्ञा मान्य प्राणियांसी भक्तांचा श्रद्धा भाव पाहून ताई मोठ्या आनंदात भजी चपाती भोजन सेवन करत्या झाल्या श्रीकृष्णाने सोडून पक्वान्न राजवाड्यातील मिष्टान्न विदुरा घरी कन्या ग्रहण भगवंत करी हस्तिनापुरात
तैसेची सरुताई निज भक्तांचा भाव पाही चपाती भजी लवलाही आनंदे ग्रहण करीतसे वडगावचा कोकाटे अक्षय शिक्षणार्थ पन्हाळा जाय पणा काढलेला भुजंग पहाय अत्यंत भयभीत झाला वडगावी सुट्टीस येई पुन्हा जाण्याचे नाव नाही माता पिता घेऊन येई होई दर्शन सरुताईंचे सरुताई कशाला भीतोस तो देव होता त्याचं दर्शन झालं शंकराचे गळा नाग शेषशयी विष्णू चांग माऊली बाळासी सांग मग कशाला भीतोस ऐसे ममतेने वदता माय नागामुळे भयभीत अक्षय पुन्हा शिक्षणाशी जाय पन्हाळ्यास कोल्हापुरी अक्षय शिकत असे पुनच्च भुजंग न दिसे सर्वावरी उपाय असे माता सरुताईकडे प्राणी मात्रावर दया करा ऐसा संदेश दुजोरा देत सरुताई खरा संसारा आचरणी आणावे वडगावचा अमन बाळ येतसे झटके बहुवेळ भयंकर व्याधी केवळ प्रबक वैद्य उपाय झाले एक दिन सरुताई बाळाचे सदनी येई वाटीतून दूध देई आई ताईस पिण्यासाठी थोडे दूध घेत ताई अमन बाळास जवळी घेई पार्वती पार्वती वदतेही बाळास पाजत्या झाल्या ते पासून झटके बंद माऊली कृपा आशीर्वाद मोठा होई परी आनंद नच बाधा कोणतीच योग सामर्थ्याचे संत व्याधी होय निष्पात मन शुद्ध असतात त्वरित होय निवारण ऐसी माऊली कहाणी ऐका ध्यान देऊनी संगतीत जाता क्षणी जणी लाभ होतसे सत्संगतीने सद्विचार विचारे कृती स्थिर कृतीत घडे सत्कार्य सत्कार्यात आत्मसुख फलटणहून राहुल शिंदे येत प्रति रविवारी दर्शनार्थ एके दिनी गाडी चुकत 6:30 चलकरंजी घेत भोजन बरोबरी ताईंशी चारावे सत्वरी खाजगी बस समोरी त्यात जाऊन बसत असे होई मणी चलबिचल होतोय बराच वेळ कैसे जाईन तात्काळ उतरुणी बसे जीप मध्ये परंतु बस जाय पुढे मागून जीप दैवडीकडे तेत जाता दृष्टी पडे पुढील बस पलटी होय ते पाहता पटली खात्री माऊलींची बुद्धी दात्री अश्रू दाटले नेत्री मम संकट निवारले लागता सद्गुरु बळ भावी अनर्थ टळ नशिबाची काढे झळ केवळ माऊली सरुताई ताईंनी त्याचे गळामाळ घातली असे एक वेळ दर्शन होत काळ माऊली वदे त्यासी सरुताई दागिना नवीन करा शब्दाचा घेऊनी अर्थ हात जाय गळ्याप्रत माळ तुटलेली होत नवीन आणत तुळशीची देता ताईंचे हात पुणच्च घाली गळ्यात राहुल आनंदे बहुत स्मरत माऊली जप जयसिंगपूरचे एक भक्त नेहमी दर्शनासी येत एकदा मित्रा समवेत येता घेत दर्शन दोघे मित्राचे मणी विचार सरुताई थकल्या फार आता किती आयुष्य दोर असेल माऊलींचा सरुताई भाड्या माझ्या मरणावर टपलाय मित्र बहुत अचंबित मी तर मनी वदत कैसे समजे ताई प्रत होत माई अंतर्ज्ञानी निवासस्थाना शेजारी ताई उमेश खलिपेच्या पायरीवरी दिवसाचे तिसरे प्रहरी अचानक वदत सेवकांशी सरुताई आता बघ गाड्या माग गाड्या जातेल्या रामदास मधले बंधूंच्यात येई दूरध्वनी तेवढ्यात धाकटे बंधू स्वर्गवासी होत मिळे बातमी सेवकांशी सरुताईंशी बंधू तीन
धाकट्यांच्यात निवासस्थान पांडुरंग बापू म्हणून नामसे बंधूचे बापू बंधू आजारी होत मुलाकडे विट्यास जात ठेवले रुग्णालयात उपचारार्थ 4 दिन बंधूंचा होय देहांत बहीण समजे अंतरात दूरध्वनी येण्यापूर्वी पडत उद्गार ताई मुके सेवके गाडी मागवून ताई सह विट्यास निघे आपण त्या गाडी मागे इतरांची वाहन प्रयाण सुरू विट्याकडे वाहना मागून वाहन जाईल थोड्या वेळान ऐसे ताई उद्गार पूर्वक्षण विलक्षण येई प्रत्यया सेवक येण्या अगोदर सरुताईंची सेवा फार बंधू बापू करीत निरंतर अपार माया एकमेका जैसे श्रीकृष्ण द्रौपदीचे तैसे सरुताई पांडुरंगाचे प्रेम बंधू बहिणीचे एकमेकांचे घेत काळजी पांडुरंग बंधूचा देहांत न सांगताच कळे मनात जाणे होणार विट्याप्रत माऊली देत पूर्व सूचना वाहने किती निघणार कोणत्या वेळी निघणार कसा क्रम असणार विश्वसार माऊली सरुताई ज्येष्ठ बंधू सरुताईंचे शंकर नाम बंधूंचे देहावसान होता त्यांचे समय अंतयात्रेचा पार्थिव उचलणे क्षण अगोदर ताई लगबगीने येतत्वर ओवाळीत सत्वर आपल्या बंधुरायासी मुखात तुळशी पत्र घालण्याचे राहून जाय तत्र सरुताईनी येऊणी मात्र तुळशी पत्र घातले बंधू मुखी चाली रीतीचे ज्ञान ज्ञात सरुताई भगवान मौन रूपे आचरण करीतसे बहीण बंधूची वैद्य संतोष शिंदे मुंबईचे भक्त स्वामी समर्थांचे समर्थ स्वप्नी शिंदेचे वदत काय पहा तुवा जावे मायनी संत सरुताईंचे चरणी ऐसे होता दुजे दिनी पाहे महाराष्ट्र नकाशा प्रथम येई सातारा चौकशी करता गोशवारा मायनीस येई त्वरा सातारा आटपाडी गाडीने उतरे बस थांब्यावर कोटे संत सरुताई थोर शोधता सापडे मठ मंदिरी परिताईस नेले फलटणी संध्या समयी 8 होत तव बैसोनी वाट पाहात ताई परते मठ मंदिरात घेत दर्शन माऊलींचे स्वामी समर्थ वदत जावे सरुताई दर्शनार्थ समर्थांसी मान्य होत योग सामर्थ्य ताईंचे असेच एका भक्तासी साई बाबा वदे स्वप्नासी मी असे मायनीसी दर्शनासी यावे तू माझ्या होय जागा स्वप्नातून येत मायणी भुवन बस थांब्यावर उतरुणी चौकशी करता झाला कोठे आहे साई मंदिर तव बोले लोक सत्वर इथे नच साई मंदिर चिंतेत पडे साई भक्त पुनच्च म्हणे साई बाबा प्रमाण येत आहे का अवलिया कोण आलो घ्यावया दर्शन बेटी अतुर झाला येते सरुताई भगवान लोक येती दर्शना कारण तव तो शोधित सदन ताई मंदिरी येता झाला घेत सरुताई दर्शन सर्व वृत्तांत करी कथन इत्यंभूत सेवका सतीन येणे अच्चर सर्वांसी ऐसे अनेक संत पाठविती आपले भक्त सरुताई माऊली प्रत दर्शनार्थ मायनी एके रात्री एक वाहन येई ताई निवासस्थान समयी निशीचे 11 जाण ओट्यावरी मैफिल गप्पांची 30 साधू नग्न क्रमवार उतरे वाहनातून माते माते जप मुखातून दर्शन घेत ताईंचे 5 मिनिटे ताई पुढे माते माते बोल पडे नामाचा जल्लोष घडे नृत्य साधूंचे मंदिरी
ताई देवी माता साक्षात घडले दर्शन मणी होत आनंदाने पुलकित करीत नृत्य माते माते पुढच्च वैसोणी वाहनात पंढरपूर दिसेने मार्गस्थ ऐसे दिगंबर साधू संत मानित थोरताईंसी ऐसी योग्यता महान विविध स्थळीचे साधू येऊन धरित ताईंचे चरण कारण ताई विश्वंभर समाधिस्थ सकळ संत आध्यात्मिक बळ ताई प्रत लाभे अनंत अगणित सर्वश्रुत लोका सरुताई श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभं भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्थ षोडशाध्याय गौडः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। अध्याय 17 प्रारंभ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 17 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। तू सकलांचा अधिपती कलागुणी गणपती सूत शिव पार्वती भ्राता कार्तिकेयाचा तूच येऊनी मणी हाती धरावी लेखणी तुझविन वाली कुणी आम्हा कैसा असेल। तू सकल बुद्धिदायक चातुर्य कल्पक विनायक विघ्नेश्वर गजमुख वक्रतुंड गजानना सरुताईंचे अज्ञेत सकल विश्व दैवत रविही दर्शन घेत प्रभाते प्रथम माऊलींचे ताईंना अशक्य नसे काही आशीर्वाद मिळता होई कल्याण लवलाही दीन दुखित गरिबांचे प्रतिदिनी असंख्य भक्तगण होता माऊली आठवण काम अर्ध्यावर सोडून धरी चरण सरुताईंचे कोण केव्हा येणार असे माऊली सर्व जाणत असे काय द्यावयाचे नियोजन असे घडत तसेच सर्व एक मास होत गुढी पाडव्यास संपला असे चैत्र मास बैसे ताई पत पायरीस अचानक पुणेकरास सांगे सरुताई जा मला गुढीच्या साखर घाट्या आण अनेक दुकाने जाय पुणेकर आता कोठून मिळणार ऐसे वदे दुकानदार शेवटी तांबोळी उपहार ग्रही म्हणे आहे एक फक्त साखर घाटी घेऊन येत त्यातील थोडी ताई खात तेवढ्यात आला राम शिंदे रामधरी ताई चरण साखर घाट्या मातक्षण ताई त्यासी टाके देऊन तेने राम आनंदला आणि होय अचंबित म्हणे मासापूर्वी स्वप्नात ताई हाच मज प्रसाद देत गुढी पाडव्यासी राम पुण्याशी शिकत तेथे त्यास स्वप्न दृष्टांत एक मासापूर्वी ताई देत साखर घाट्या प्रसाद असेल अनन्य भक्ती सद्गुरु स्वप्नीची कृती प्रत्यक्षात उतरवती ऐशा साक्षात्कारी सरुताई जैसे शेगावी गजानन स्वप्नीच्या पादुका जाण प्रत्यक्षात कुंडलिकास देऊन स्वप्न साकार केलेसे तैसेची स्वप्नीची साखर घाटी राम शिंदे प्रसादा पोटी ताईंनी प्रत्यक्षात देण्यासाठी पुणेकरा करवी आणविली ताई ऊट बस करीत इकडे तिकडे विहारत गाडीत बसण्या पाहत होत पतावर कोणाचीही गाडीतून फिरता प्रवास
दर्शन लाभे असंख्यास लोकोद्धार होण्यास हे तू सौदात्त माऊली ताईंसी आवडे वाहन नेत जन आवर्जून तीर्थाटन दर्शन शुभ कार्यास बहु प्रकारे जगाच्या कल्याणा संतांची विभूती जाणा अंतरी सरुताई भावना प्रवास गमना सर्वत्र रस्त्या नजीक मारुती मंदिर तहसीलदार गाडी समोर बंद स्थिती पथावर चालक गाडीत बैसला असे गाडी न चालू होय साहेब कामानिमित्त जाय चालत चालत येई माय जाय बंद दारापाशी माऊली म्हणे उघड दार चालक वदे राखणदार मी या बंद गाडीवर चालून होणार ही परी वाटेत एक ताई भक्त उघडा दार घ्या आत सरुताई ईश साक्षात गाडीत घेई चालक सरुताई चालवा की मोटार आसनी स्थाना पण्णताई गाडीशी पदस्पर्श होई चालकास आदेश देई गाडी चालू करा आणि काय आश्चर्य बंद गाडी सहज सुरू होय ऐसी अमुची सद्गुरु माय अभियंता विश्वाची ऐसा प्रकार घडता माळी बंधू पाहती स्वतः अद्भुत अगम्य माता सद्गुरु स्वरूताई होळीचा गावचे शिंदे हनुमंत नोकरीस असता कंपनीत डोक्यावर पडून अपघात येत नेहमी चक्कर औषध उपचार चालू होता वैद्यक बोले हनुमंता कायम एक गोळी घेता बंद होईल चक्कर वैद्यकाच्या सांगण्याप्रमाणे प्रतिदिनी एक गोळी घेण 25 वर्षे क्रम आचरण परी न येई गुण काहीच पाहुणे आणि ताईकडे दर्शनाची ओढ जडे भार्येच्या वाऱ्या घडे करीतसे विनवणी ताईसी अमृताचे होता दर्शन तरीही का यावे मरण माझ्या कुंकवाचे तारण करा आपण गुरु माऊली माझ्या पतीचे यातना सरुताई दयाघणा हरण करण्या आपणा काही अशक्य नसेची हळूहळू व्याधी होय बरी चक्कर मारणे बंद परी औषध सारले दुरी उरी अत्यानंद झाला माऊलींचे कृपाबळ जाय शरीराची झळ व्याधी मुक्त केवळ वेळ संत संगतीची जैसी व्याधी लक्ष्मण गुडेची गजानने निपटली साची तैसेची व्याधी हनुमंताची निवारण करी माऊली महामुनी बाई पुसे सावळीच्या प्रथम शाळेत मायणीच्या भक्त असे सरुताईंच्या येत दर्शनावरचे वरी एके वेळी एका महिलेस घेऊन येई दर्शनास ताई शिव्या देत महिलेस पाहून घातलेल्या कपड्याला बाई ताईसी वदत आपण मुलगी मानत मग आजच का रागवत काय चुकले तिचे सरुताई भल्या बापाच्या लेकीनं असली कापड घालून अंग भरून कापड घालावी कुंकू मोठं लावावं नवऱ्याचं आयुष्य वाढतं ऐशी माऊली शिकवण करीतसे संस्कृती जतन महिलेने माफी मागून चरण स्पर्शले ताईंचे ऐसा ठेवावा आदर्श जाणून घ्यावा परामर्श शैलसर अंगभर पेरावास स्त्रियाणी आचरावे ताईंसी आवडे बाळ घेऊन प्रेमे कुरवाळ पटापट मुके लढीवाळ माय ममता जाणतसे कितीही चिडोत ताई कोणा दर्शन न देई परी पाहता राग जाई हर्षित होई पाहून बाळासी मैले सोबत बाळ येई स्वतः ओढून घेत ताई बाळा सवे खेळत राही देई जवळील खाऊ भक्तांचे पूर्व जन्म कथा पाप पुण्याची गाथा जाणतसे माऊली सर्वता व्यथा सुख सांगतसे
माया ठोंबरेची बालिके देख, सांगोणी पूर्वजन्म ओळख, नामे ठेवली सुरेख, दिगंबर विद्याधर गणेश. लहान बाळासी येई घेऊन, माया स्पर्शे ताई चरण, माऊली वदे कौतुकेन, भवितव्य बाळाचे. सरुताई, ह्यो आर्मीत मास्तर होईल अन 2 शत्रू मारल. ठोंबरेचा मुलगा खरोखर सैन्यात आहे मास्तर, 2 अतिरेक्यांवर गोळीबारे खत्म केले. ऐसे माऊलींचे बोल, कथित शब्द अनमोल, वेळ येता सखोल, अर्थबोध होतसे. कुंभार गुरुजी भक्त, परिस्थिती हालाकीची अत्यंत, तलाव भराव्यावर जात, कामात माती भरणेच्या. शिक्षक पदविका शिक्षण, चालू असे नोकरी शोधण, चालता पथावर एक दिन, दर्शन घडे माऊलीचे. सरुताई, ए पोरा, जा मनुको घेऊन ये, आज तुला नोकरी लागायचे. माऊली मारीत हाक, कथिले भविष्य देख, सुखावले निजमुख, जाय मनुके आणण्यासी. फार जुना काळ, 50 पैशाचे मनुके केवळ, देत मातोश्री जवळ, तात्काळ शब्द खरे होय. अर्ज नोकरी प्रत्यर्थ, केलासे जिल्हा परिषदेत, तेच दिन दुजे प्रहारात, येत पोस्टमन त्याचे गृही. मिळे नेमणुकीचे पत्र, कराडवाडी गावात, शिक्षक म्हणून नोकरीत, त्वरित रुजू व्हावे. गगनात मावेना आनंद, पुन्हा पुन्हा स्मरे शब्द, माऊली जाणत प्रारब्ध, भाष्यबोध होतसे. बोराटे वाडीचे बोराटे डॉक्टर, सद्गुरु ताई भक्त थोर, वैद्यकलयात नोकर, खाजगी शाखा मुंबईत. जे रुग्णालयात जागा भरती निघे मुंबईत, प्रवेश पूर्व परीक्षेस तेथ, 14,000 डॉक्टर आलेले. बोराटे घेत ताई दर्शन, वैसे प्रवेश परीक्षेस जाण, प्रथम क्रमांके उत्तीर्ण, मणी चिंतन ताईंचे. भरतीस प्रथम क्रमांक, बोराट्यांचा सम्यक, ही सद्गुरु कृपा देख, थोर माय माऊलीची. देवी किंडीचे मंडले भीमराव, विकडे शालेय गाव, परीक्षा केंद्रा मायणी जाव, तव इत्ता 10वीचे. मित्रा सवे घेऊन खोली, राहिले मायनी स्थळी, प्रथम पेपर वेळी, प्रभाती काळी उठे भीमराव. चांद नदीचे स्नान, तव नदीस पाणी जाण, पथक्रमिता ताई भगवान, निद्राधीन ओट्यावरी. जवळी 3-4 श्वान, मुले दर्शना येता क्षण, भुंकू लागे जोर जोरान, श्रवणे उठे माऊली. विनम्र धरी चरण, विचारित सर्वजण, पास होऊ का म्हणून, तव क्षण वदत मातोश्री. सरुताई, नापास होशील पण कशाला काळजी करतोस, आई बाप बघत्याली. ताई इतर मित्रास, म्हणे तुम्ही होणार पास, शब्दाप्रमाणे येत यश, भीमराव मात्र नापास झाले. पाठविती माता पिता, मुंबईस नोकरी करता, नगरपालिका शिपाई होता, सफलताईंचे भविष्य. दृढ श्रद्धेच्या अंगणी, येऊ लागे मायनी, विवाहानंतर खोली घेऊनी, राहे भाडे तत्वावर. वाटे असावे स्वतःचे घर, मुंबईत घेणे अवघड फार, विचारी ताईसी सत्वर, मज घर मिळेल का. सरुताई, मिळेल की नवी मुंबईत. ताई शब्द होय खर, मिळे नवी मुंबईत घर. नेरुळ भाग हार्बरवर, कर्जभार उंचावला, कर्जावरील व्याज, आणखी वाढे बोज, चिंता सतावीत रोज, तव निज स्वप्नी सरुताई. तुका माई दर्शना जावे, येळगाव नामक गावे, गोंदावले कर गुरु पहावे, दावे मार्ग माऊली.
गोंदवलेकरांची तुकाई कठीण परीक्षा पाही शिष्य उत्तीर्ण होई ब्रह्मचैतन्य महाराज निस्सीम भाव गुरुवर कसास उतरले गोंदावलेकर घेऊन शिष्यत्व थोर माळगंगा तीर उद्धरिले मंडले वदे नच माहित हेळगाव कुठे असत मग माऊली सांगत तुवा जावे नरसिंहवाडी स्वप्न साक्षात्काराप्रमाणे नरसिंहवाडी सजाणे दत्तात्रयांचे पदचरणे लीन होण जाहले आणि आश्चर्य होय कर्जभार संपत जाय अदृश्य रूपे माय सहाय्य करी निज भक्ता ताई ही स्वप्नी सांगत इतर देव संतांची मात ऐसे आध्यात्मिक नात होत सद्गुरु सरुताईंचे यशवंत बाबा कुरोलीचे पुस्तक अनुभव चरित्राचे लेखन संत साहित्याचे लेखक येतताईकडे चालू असता लेखन जावे सरुताई भुवन ग्रंथ पाने दाखवून घ्यावी आशीर्वाद पुष्टी आणीत प्रथम 8 पाने होय माऊली हाती देणे माऊली घेत प्रेमाने निज भाळा लावितसे नमस्कार वाचन कृती सर्व पाने न्याहाळती लेखका हाती देती गजानन कुंभार सरांचे महासागरातील मोती पुस्तक होय बहुश्रुती निघे अनेक आवृत्ती बहुत खप झाला सरुताई साक्षात सरस्वती सकल विद्या प्रकाशती लेखना वाचनागती होती लाभ भक्तासी साळुंके महाराज शिरडोन पंढरपूर जाय ओढीन रांगेत उभे नंबर प्रमाण वाट पाहे काकड्याची उभे तिष्ठीत 3 तास पहाटे काकडा समयास येत गाभारे द्वारास आस पांडुरंग भेटीची दारा समीप येता क्षण आता होईल मज दर्शन ऐसे मणी चाले गुंजन तत्क्षण भ्रमनिराश झाला बडवे द्वार बंद करीत इतर काही घेत आत सर्व समभावी भगवंत चराचरात पांडुरंग दुःख जीवा अंतरास आले पाणी लोचनास त्रासले अन्यायास तत्क्षणी स्मरे सरुताई द्वार बंद होता क्षणी सरुताई रूपे रुक्मिणी उभे कटीवर हात दोन्ही क्षणी दर्शन देत्या झाल्या क्षणभर हरपे भान ए मायनीस ए म्हणून कानी पडे स्वर येऊन गलबलून आले मनासी चोखोबा अस्पृश्य म्हणून वंचित नैवेद्यापासून मी कैसा देऊ भोजन मन व्याकुळ चोखोबाचे पांडुरंग म्हणे गृही येईन चोखोबा तुझ्या नैवेद्या कारण स्वये येऊन करी ग्रहण चोक्या गृही पांडुरंग प्रसंगाची होय स्मृती जैसे चोखोबाची रीती तैसेच घडले मज प्रती प्रीती विश्वास वाटे जीवा पाण्यान करी स्पर्श त्वरे येई मायनीस सरुताई निघे प्रवासास निघणेस अवधी काही क्षण घाई घाई गाडी पाशी येत ताई जाणत इगीत आतून द्वार खोलीत घेत दर्शन साळुंके महाराज पांडुरंगा समचरण 2 हुबेहूब त्याची चखूण अंतरीची इच्छा पूर्ण माऊली सरुताई कृपे महाराजा देखले नीट भरला कुमकुम मळवट चाकली गोडी अवीट देत नोट 100ची घेऊन नोटे सताई लावीत निज भाळा ठाई पुनच्च साळुंक्यांना देई खून ठेव जपून हो कदाचित गर्भितार्थ मी तुझ जवळी होत 100% हो निश्चिंत माऊली श्रुत ऐसे सावे साळुंखे उभे गाडी समोर क्षणचित्र सरके थोर
ताई दत्त पांडुरंग ईश्वर अद्भुत अगम्य दृष्टी पडे बहु जन्माचे पुण्य गाठी तरीच होय संत बेटी चांद नदी काठी अवतरले परब्रह्म अनुभवले संत चरण दृष्टीचे फिटे पारण सहवास आणि आचरण सकल जन देखिले वाटे पूर्वीचे संत जन पाहावयास होत आपण त्याची उणीव भरून निघण्या कारण सरुताई ऐसे नशिबी अद्भुत सहज लाभे जनाप्रत स्मृती ठेवून गाती गीत उद्घोषती सकल जन भक्तीसी लागत कस उतरावे परीक्षेस व्हावे उत्तीर्ण खास समर्पण भक्ती असावी अहंकार निमाला तुका म्हणे देव झाला मी अन माझे पण विसरला तो होतसे खरा संत भक्तीसी वैराग्यासी जोड सुवर्ण गाळता होय लड पिवळी दमक बीन तोड तैसी अजोड भक्ती असावी भगवंताशी होण एकरूप नराचा नारायण स्वरूप लागत असंख्य दीप अंकुरमणी सुविचारांचे प्राधान्य कर्तव्य कर्मास तेने होय आनंद खास निष्ठेने भगवंत सेवेस आवर्जून वेळ द्यावा भगवंत सानिध्य जाण होय जीवनी समाधान टिकवावे अनुसंधान नामस्मरण योगे प्राप्त होय नामस्मरणे बुद्धी शुद्ध संत संगतीचा लागे वेद नाम साधन साध्य कटिबंधनामासी असावे सत्संगतीने उद्धार गाठतसे पैल तीर देहाने प्रपंची स्थिर मन परमार्थी लावावे जीवा शिवाचं मिलन तेची समाधी जाण ऐसी भक्ती निरूपण पुराण ग्रंथे कथियेले श्री सद्गुरु सरुताई अर्पण वस्तु शुभम भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य सप्तदश अध्याय गोडः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय श्री गुरुदेव दत्त अध्याय 18 प्रारंभ अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय श्री गुरुदेव दत्त श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 18 प्रारंभ श्री सिद्धी विनायकाय नमः दादर प्रभादेवीचा सिद्धी विनायक रिद्धी सिद्धी सुखदायक विघ्न संहारक गिरिजात्मक एकदंत रिद्धी सिद्धी सरुताई प्रति ओंकार रूप सरस्वती अखिल विश्वाची शक्ती परिरूप सगुण साधे जास कळाल्या सरुताई निस्सीम सेवा अर्पिताही अदृश्य रूपे लाभ होई निस्वार्थासी अनुपम सरुताईंची भक्तावरी प्रीती जाऊन देई अधोगती योग्य समय येता निश्चिती प्रचिती अदृश्य रूपे अनमोल समोर ठाकता काळ परी येऊन देई वेळ बाजूस लोटती सकळ प्रबल सामर्थ माऊलींचे पुणेकर सेवका सवे सरुताई बाबर दादांचे सदनी येई थेट पाठी मागे जाई वायव कोपऱ्यास तळमजल्यावरी कपाटा मागे असे भिंत क्षेत्र कक्षेचा शेवट तेथ सरुताई थाप देत इगीत जाणून भक्तमणीचे सरुताई मुडद्या उघडकीदार अहोताई तेथे नच द्वार कपाट भिंती समोर कैसे होईल आर पार ऐसे बोलती सर्वजण मागील भूमी घेणे बहुत समयी विघ्न येणे
सरुताई मणीचे जाणे तेणे काम सुलभ होय। सरुताई वास्तव्य ते दिन स्नानाभिषेक पूजा दुजे दिन पुरणपोळी भोजन ते समयी करीत झाले। 2 दिवसात व्यवहार क्षणात खरेदी होय पार। बांधकाम अपार लगत द्वार होय सुरू। सरुताई हस्ते भूमी पूजन वाढवले श्रीफळ जाण। सुरू काम वेगवान 2 मजले पूर्णत्वी। बांधकाम 3ऱ्या मजल्याचे आच्छादन करीत छताचे। लोहसळ्या चढवण्याचे कामगार करीत काम। शेवटची सळी चढविता क्षण वीज करंटाचा धक्का लागून वाहे विद्युत प्रवाह तारेतून ठिणग्या पडू लागल्या। लोहसळी हाती धर कामगार कापे थरथर। लाकडी ओंडका मारे त्यावर पाहता दुजा कामगार। लोहसळी क्षणात दूर बेशुद्ध पडे कामगार। कोसळे धरणीवर लाकडी फळ्यावर अन्य उभे। गुंपलेल्या सळ्यामध्ये चौकोन उभा राहे एक एक जण। करी माऊली रक्षण कामगार जीविताचे। काही समयानंतर पडलेला येई शुद्धीवर। सर्वावरचे संकट पार दूर करी सद्गुरुताई। माऊली हस्ते शुभारंभ जाण 9 जणांचे रक्षले प्राण। वीज करंट न लागून टळे विघ्नदादांचे। जो असे श्रद्धाळू सेवक त्यासी कैसे संकट देक। सरुताई माऊली विघ्न संहारक रक्षक आपल्या भक्ताची। उत्तम माने निश्री ग्रामीचे सरुताईंची महती ऐकताचे। परिशाशंक मन मांडण्याचे विश्वासाची बसेना। ऐकत विषय वारंवार सरुताईंचे कथासार। परिदर्शना एकही वार जावे न वाटे कधीही। जैसे ऐकल्या कथा काही दृष्टांते भेटे सरुताई। अनेक संकटे मना ठाई ताई धीर देत्या झाल्या। दृष्टांत सरुताई। उठ बाळा जागा हो तुझ्या अडचणी दूर होतील। प्रभाते दुजे दिनी उभयता गमन मायनी। ताई चरण स्पर्शिता क्षणी आनंदमणी भरिला। पुढे बहुत दिन होई न दर्शना येन। अधिक मास जाऊ म्हणून निश्चय मणी कैलासे। तेवढ्यात शेजारचा सूत अचानक होय देहांत। जाण्याचे राहुणी जात मनात वाटे हुरूर। ध्यास लागे जीवा केव्हा भेटेन सरुताई देवा। अचानक निरोप यावा ताई येणार अडूळ ग्रामी। हर्षाने मोहरले मन कुटुंबा सवे सर्वजण। थांबले दुकानी येऊन वाट पाहे माऊलीची। थोडा वेळ होता गाडी दुकानासमोर पथा। आगमन सरुताई माता दर्शन देत सर्वासी। तीव्र आस मणीची अधिक मासे दर्शनाची। ताईंनी पुरी केली भक्ताची स्वये भेटी देऊन। दोंडेवाडीच्या शिंदे हिराबाई अपार श्रद्धा सरुताई। नाव काढता अश्रू येई अनुभव सांगता फुल्या। पुढ्यासी असता मुलाकडे श्वान पिल्लू दरपडे। स्वयंपाक कट्ट्यावरून पडे उचलून घेत हिराबाई। पिलू होई बेशुद्ध सरुताईंशी घाली साध। साकडे घालते निर्विवाद वाचवा या शान बाळासी। इकडे अघटित घडे बिकवडीत ताणा नातू दरपडे। बाजेवरून खाली पडे बेशुद्ध होई अचानक। मायनी रुग्णालयात विट्यासी नेनेस सांगत। तेथेही दखल न घेत नेत मिरज रुग्णालयी। आजीशी नच माहित नातवाचे ऐसे होत। धावा करी श्वानाप्रत आर्त विनवणी ताईसी। सरुताई ऐके हाक श्वान पळू लागे सुरेख। नातवात पडे फरक
बाळ येई शुद्धीवर. घेतली प्राण्यासाठी धाव, मिळे नातवास जीव. माऊलीवरी अनन्य भाव, फलप्राप्ती दोघांसी. 4 मासाचे बाळ घेऊन, माता येई दर्शना कारण. सरुताई जवळी शयन, 5 तास बाळाचे. सरुताई समाधी दीने, योजले पुण्यास जाणे. दृष्टांती साध ऐकणे, प्रथम यावे मायणीसी. प्रभाते नातू दारात, ताई जाय समाधी प्रत. समजले स्वप्नीचे इगित, दाय मोकली ताई ताई. माधुरी दिवटे आटपाडीच्या, तेत बहिणीकडे मायणीच्या. मनात विचार त्यांच्या, प्रथम जाऊ सरुताईकडे. गाडीतच चालू विचार, एक एक फळ प्रकार. ताईसी देऊणी नंतर, जाऊ आपण बहिणीकडे. प्रवेशता मठ मंदिर, जनांची गर्दी फार. दर्शन घेता माघार फिर, कैसे देऊ एकची फळ. जन वदतील काय, एक एकची देती बाय. लाजेने चूर होय, तोच वदत माऊली. सरुताई दिती म्हणली आणि आता तशीच चालली. उपस्थित जन काही, अहो तुम्हास म्हणाल्या ताई. दरदरून घाम येई, जाई त्वरित बाहेरी. आणूनी एक एक फळ, देत सरुताई जवळ. जाणले आत्मज्ञान बख, मातो श्री सरुताईंचे. पुनच्च घेई दर्शन, भ्याले मी पाहून जन. मम भाव ओळखला आपण, मम इच्छा होय पुरी. जैसे गोसावी काशीचा, गजाननासी नवस गांजाचा. वेढा पडला जडांचा, म्हणून बुटी लपवी तसे. जैसे गजाननासी आत्मज्ञान, तैसेची ताई भगवान. ओळखी भक्ताचे मन, जनभीती घालवी तसे. विजय राक्षे आटपाडीचे, बहीण सवे अंबवड्याचे. घेता दर्शन ताईचे, फळे देत ताईसी. दोघांसी वदे सरुताई, तुझ डब्यात आहे दही. काढून दे मज काही, दही पोळी देते झाले. सेवा निवृत्त पती बहिणीचे, केव्हा येतील पैसे आमचे. येणे खूप दिवसाचे, बहीण विचारी ताईसी. सरुताई, अगं ती सगळं आले, जा घेऊन ये जा. तालुका ग्रामी जाय पुत्र, षण्मासापूर्वी तत्र. पैसे जमा झालेचे पत्र, समजता वाटे आश्चर्य. पैसे जमा झालेचे बोल, माऊली मुखे अनमोल. शब्दाला सत्याचा डौल, कौल साक्षीत्वाचा. सरुताई पुढे वदत सत्वर, दोघांचेही होईल घर. बांधले जाईल बरोबर, नंतर होय तैसेची. ऐशा सरुताई माथा, अखंड विश्व देवता. स्वतः आचरे संन्यास व्रता, भक्ता संसार सुखार्पण. एका शिक्षकाचा सूत, तासगावी शिक्षणाप्रत. पुत्रासी आणण्या निगत, सवे घेऊन माऊलीसी. तासगाव मार्गे गमन औदुंबर, दत्तात्रयांचे स्थान सुंदर. वसे कृष्णा काठावर, सांगली जिल्ह्यात तीर्थक्षेत्र. गाडीतच दत्त स्वरूप सरुताई, तेत दर्शना गर्दी होई. जनांसी सुवर्ण संधी घाई, सरुताई दर्शनाची. औदुंबर तीर्थक्षेत्री जाता, सरुताई दर्शन घेता. धन्य होय तेथील जनता, पुढे येता पलूस ग्रामी. पलूस मध्ये येता ताई, तेथेही दर्शना गर्दी होई. पुनच्च उतरून जाई, सरुताई दुंडीबुवा मंदिरी. समाधी स्थाना समीप जाई, काही समय बैसे ताई. गुजगोष्टीची नवलाई, संत दुंडुबुवांशी. तेथून येई अळसुंदवर, थोर संत लिंगेश्वर. दत्त महाराज ध्यानस्थ पारावर, दर्शन घेई सरुताईंचे.
लिंगेश्वराचे दर्शनार्थ सर्वजण उतरे तेत, उष्ण ऋतूचे दिन होत म्हणून गाडीचे उडे दरवाजे. सरुताई ओरडे सत्वर, चालवा की मोटार. काही समयानंतर फेरफटका मारला. अचानक घडे प्रकार, स्वपादुकांचा मार. देऊ लागे काचेवर मातोश्री सरुताई. कोणा न समजे काही, ऐसे का करीत ताई. जोर जोरात देई सरुताई मार्काचे वरी. पुढे विटा मार्गावर लक्ष्मीचे पायासी गार. मंडूक उचलूनी सत्वर केली दूर बैठकी मागे. विटा नगरी गमन पावभाजी करू ग्रहण. तेवढ्यात पडे श्रवण चालक कमरेचा भ्रमणध्वनी. उचलण्या भ्रमणध्वनी खिशात हात जाता क्षणी. देखले नयनांनी एकदम ओरडे सर सर. उत्तम चालकाच्या मांडीवर फणा काढून पाहेवर. वेटोळा रंग दुसर नाग बाहेर मारे उडी. क्षणात घडले सारे माऊली संकट निवारे. दूर करे नीतीचे इशारे मातोश्री सरुताई. समजे ताई कृतीचा अर्थ, काचेवरी पादुका मारित. भाविकावरी प्रीत निवारित संकट काळी. लेंगरे ग्रामीच्या शशिकला सगरे, सोने चांदी दुकान पतीचे. व्यसन त्यासी दारूचे, पत्नी येतसे चरणपदी. एके दिनी येता दर्शनासी, घेऊन सवे सकईसी. चिंता छळतसे मनासी, व्यसनी पतीचे होईल कसे. सरुताई, भाड्या दारू पितोय, दारू पिऊन मरल. दारुडा तुझा भ्रतार, रात्रंदिन दारू पिणार. नशेत सदा लोळणार, मृत्यू येईल वसनामुळे. सरुताईंचे ऐकोनी बोला, शब्द भिडले काळजाला. भीतीने अश्रू लोचनाला, तेच बसे ताई पुढे. सखी वदे चल जाऊ आपण, शशिकलाचे होईना मन. बराच वेळ राहे बसून, तव वदत ताई तीसी. सरुताई, खुले जा घरी. तू कुणाचं वाईट केले, ती तुझं वाईट होईल. पतीसी नच होणार काही, खात्री पटे मना ठाई. तव ग्रामी जाई अत्यानंदाने शशिकला. पुढे व्यसनमुक्त होय पती, सदृढ होई शरीर प्रकृती. थोपवित दैवगती माऊली सद्गुरु सरुताई. परमेश्वराने दिले शरीर, त्रासण्याचा काय अधिकार. व्यसनमुक्त हो सर्व पामर, शरीर स्वास्थ्य लाभो सर्वांसी. प्रकाश तोतेचा ज्येष्ठ सूत, प्रसन्न कुमार अप्पा भक्त. सरुताईचे नित्य सेवेत अविरत काही वर्षे. प्रसन्न कुमारची भक्ती, स्वामी समर्थावरी प्रीती. व्यस्त सरुताई सेवे प्रती, अंग चेपण्याचे चालू असे. प्रसन्न कुमाराचे अंगठीवर ताई बोट ठेवीत प्रतिमेवर. पुनच्च स्वहृदयावर विचार दर्शवित कुणेने. स्वामी समर्थ प्रतिमा अंगठीवर, स्वामी समर्थ व मी एक ईश्वर. ऐसे खुणवण्याचे स्वर सरुताई माऊलींचे. लागे भक्तीची धार, सरुताई स्वामी समर्थ ईश्वर. उघडले संधीचे दार, पामर अधिक दृढ सेवेसी. सरुताईंचे चिंतन निरंतर, सेवेसी चढे जोर. दृढ श्रद्धा मातोश्रीवर, मानी सेवत आपण समर्थांचे. शिक्षण होय बी फार्मसी, परी नोकरी नच त्यासी. तव पुसत माऊलीसी, केव्हा लागेल मज नोकरी. माऊली वदे लागल की उशिराण, पै पावणे बोलती टोचून. सेवा करतो नोकरी सोडून, खंत वाटे माता पित्यासी. कधी कधी विचारत से ताईसी, नोकरी केव्हा लागेल मजसी. बंगल्यात लागेल तुझसी, ऐसे बोल मातोश्रीचे. 5 वर्षापूर्वीचे भाकीत
वातानुकूलित कार्यालयात नोकरी लागे औरंगाबादेत कृपा होत माऊलीची एकदनी दृष्टांत ताई अर्धा मोदक मागत त्वरित नेऊन देत प्रसन्न कुमार ताईसी सरुताई करीत ग्रहण अर्धा मोदक प्रेमान समय सूचक रक्षण मातोश्री करी भक्ताचे संध्या समयी तेच दिनी प्रसन्न कुमाराची जननी अर्धांगवायू आघात होऊनी नियंत्रण जाय शरीराचे सरुताई अर्धा मोदक मागुण अर्ध अवयवाचे नियंत्रण करी पूर्ण निराकरण रक्षण करी माय वंदनाचे करुणी औषध उपचार खात्रीने उपयोग नसे व्याधीवर अल्पशा उपचारे सत्वर पूर्ण बरी होय गुरु कृपे शाळगावच्या खाशाबाई वरचे वर व्याधीग्रस्त होई रुग्णालयी नेणे जाई अनेक वेळा अतिदक्षता विभाग एके दिनी कन्येसी दृष्टांते ताईसी विचारित केव्हा व्याधीवर होईल मात मम जन्मदात्रीचे तव स्वप्नी वदत मातोश्री जव मी जाईन तिजदारी तव होईल माता बरी योगायोग घडे सत्यात जाता शाळगावी दारासमोर सरुताई गाडीतच स्थिर तव पाद्ये पूजेचा विचार चरणाभिषेक झाला तव ताट चरण तीर्थाचे काशाबाई कडून घेत साचे सरुताई प्राशन करे जलाचे पुन्हा देई काशाबाई पाशी घटा पिऊनी टाक सरुताईंची शब्द फेक प्राशन करी क्षण एक तीर्थ जल खाशाबाई तेत पासूनी व्याधी जाय प्राशिता औषध अमृत तोय खडखडीत बऱ्या होय रुग्णालयी जाणे बंद झाले नितीन खानविलकर फलटणचे एक तारी भजनी मंडळाचे कालभैरव नाम त्याचे गान सेवेचे होत मुख्य वरचेवरी होई सेवा भक्ती रूपे निर्मल भावा भजन मायणी गावा मातोश्री मंदिरी होतसे एकदा श्रीराम देवळेच्या घरी मच्छिंद्रनाथ मंदिरी सरुताई उपस्थित आसनावरी एक तारी भजन होय सुरू साक्षात देवासमोर भजन गात आहेत आपण आवाज खूप उंचावून गान सुरू मंडळाचे आवाज होई उंच मोठा देवळ्यांचे दुखू लागे पोटा गरगरून आला काटा शांतपणे ऐकत सरुताई मंडळातील एक आनंदराव भजनासी नव्हते तव सरुताईंनी केली माव स्वप्नात त्याचे गेल्या दृष्टांते सरुताई तुझ्या भावाला सांग तो एवढ्या जोरात बोंबल तुया जरा हळू आवाजात म्हण मला ऐकायला येतं मी काय बहिरी आहे का आता रात्रभर पोटात दुखतंय बस तळमळत आनंदराव जागा होय श्रीरामाचा दूरध्वनी जाय पोटात दुखतंय काय भजन आवाज उंचावून श्रीराम विचारित असे तुझं हे ठाऊक कैसे तू तर हजर नसे तव बदत आनंदराव सरुताई येऊनी स्वप्नी सांगून गेल्या मज कहाणी इथून पुढे ऐकूया वाणी मातोश्री सरुताईंची संगीत देवता सरस्वती वीणा धारणी सरस्वती तालसुरांची समजे गती सरस्वती म्हणजेच सरुताई बुद्धीची देवता सरस्वती सकल कलांसी देतमती साहित्य गद्य पद्यासी गती नृत्य नाट्य चित्र संगीत स्वरांचे परिपूर्ण ज्ञान सरुताई सर्वात निपुण बाह्य रूप साधे सगुण निर्गुण रूप सरस्वती श्रुश्राव्य सेवा भजन पलटणकर गाती छान पोता सरुताईची शिकवण नाद माधुर्य श्रवणी पडे सनी पवार भजनी मंडळाचे तेच गुरु तेच ज्ञान संस्थेचे रहस्य आनंदी जीवनाचे
सामाजिक कर्म करीतसे। सरुताई बोले दृष्टांती, जे काम तुझे हाती ते मनपूर्व करीती, नित्य नेमी अवलंबावे। माऊली आज्ञे वरुणी आचरला मार्ग जीवनी, सुविचारांच्या गंगेत नावुनी, सनी पवाराचे झाले भले। असावी सद्विचारांची आस, ओळखावे सत्पुरुषास, सत्कार्याची कास, खास आनंद मिळेची। अवगुणांचा करावा त्याग, संतांचा धरावा संग, सत्विचारांचा उपयोग, नित्यानंद होय म्हणा। संसारात संन्यास, लागावा परमेश्वरी ध्यास, संत सेवेची आस, परमेश्वर पास ठेवून घे। नामस्मरणे निर्मल वृत्ती, ओढ लागे संत संगती, दुष्ट विचारांची गळती, लाभती गोडी अमृताची। ज्याशी स्वार्थ त्याग असे, त्यासी अपेक्षा भंग नसे, शोक चिंता मानापमान कैसे, येतील जवळी ज्याचे। जो क्षण जाय निगुण, पुन्हा न येई परतुण, क्षण क्षण वर्तमान, सत्कारी खर्चावा। नेत्र सुखाचा आनंद, कर्ण माधुर्याचा छंद, जिव्हेने रसस्वाद गंध, सुगंध आवडे नासिकेसी। छंदातून घडता कलाकृती, नित्य आनंदाची स्मृती, परमेश्वराची निर्मिती, करून घेतो आपल्या करवी। सर्व सरुताईंचे तत्वज्ञान, आचरता फुले मन, आनंदाचे गाऊ गाण, चरण माऊलींचे स्पर्शावे। श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु। शुभं भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य 18 अध्याय गोडः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक सचिदानंद राजाधिराज योगीराज वाहिनी निवासिनी श्री संत सद्गुरु सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त।